तुमच्या घरात सगळं छान असूनही अचानक वाद होऊ लागतात का? अफाट कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाही किंवा रात्री अंथरुणावर पडल्यावर शांत झोप येण्याऐवजी डोकं विनाकारण चक्रावून जातं. बऱ्याचदा आपण याला नशीब म्हणून सोडून देतो. पण कधी विचार केला का की तुमच्या घराची रचना, ठेवलेल्या वस्तू आणि अगदी तुमच्या नकळत केलेल्या काही छोट्या चुका तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत असू शकतात? होय, आपण बोलतोय वास्तुशास्त्राबद्दल. आज आपण घरात पैसा, सुख आणि शांती टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. क्रमांक 1. घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ, सुंदर आणि उजळलेले असावे. तिथे काहीही अंधार असू नये, कारण अंधार नकारात्मकतेला आमंत्रण देतो. क्रमांक 2. घरात मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना किरकिर असा आवाज येऊ नये. हा आवाज घरात विनाकारण कहल आणि मानसिक तणाव वाढवतो. क्रमांक 3. मुख्य दरवाजासमोर कधीही कचरापेटी, डस्टबिन किंवा चपलांचा ढीग ठेवू नका. यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी बाहेरूनच परत फिरते. क्रमांक 4. प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूने नेहमी शुभलाभ किंवा स्वस्तिक हे पवित्र चिन्ह लावावे. यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखला जातो. क्रमांक 5. उंबरठ्याला वास्तूत खूप मोठे स्थान आहे. तो कधीही तुटलेला नसावा आणि रोज संध्याकाळी तिथे दिवा लावून नमस्कार करावा. क्रमांक 6. स्वयंपाकघर नेहमी घराच्या आग्नेय कोपऱ्यात असावी. ही अग्नीची दिशा असल्याने अन्न शिजवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. क्रमांक 7. स्वयंपाक करताना गृहिणींचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे. यामुळे अन्न बनवणाऱ्यांचे आणि ते खाणाऱ्यांचे आरोग्य नेहमी उत्तम राहते. क्रमांक 8. गॅस शेगडी आणि पाण्याचे सिंक एकाच ओट्यावर किंवा अगदी जवळ नसावे. अग्नी आणि जल एकत्र आल्यास घरात वाद वाढतात. क्रमांक 9. सिंकच्या खाली कधीही कचरा, भंगार वस्तू किंवा गलकी पाईप असू नये. पाण्याचे थेंब गळणे म्हणजे घरातून पैशांचा नाहक अपव्यय होणे होय. क्रमांक 10. रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच ठेवून झोपू नये. यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी माता नाराज होते व दारिद्र्य येते. क्रमांक 11. घरात अन्नधान्याचा मुख्य डबा किंवा मिठाचे भांडे कधीही पूर्ण रिकामी होऊ देऊ नका. ते संपण्याआधीच नवीन आणून भरून ठेवावे. क्रमांक 12. घराची तिजोरी किंवा कपाट नेहमी दक्षिण भिंतीला लावून ठेवावे, जेणेकरून ते उत्तर दिशेला उघडेल. यामुळे धनवृद्धी होते. क्रमांक 13. तिजोरीच्या आत एक लहान आरसा अशा प्रकारे लावावा, जेणेकरून त्यात पैशाचे प्रतिबिंब दिसेल. वास्तूत यामुळे संपत्ती दुप्पट वाढते असे मानतात. क्रमांक 14. पर्स किंवा तिजोरीत कधीही फाटलेल्या नोटा,
जुनी निरुपयोगी बिले, औषधे किंवा कर्जाची कागदपत्रे एकत्र ठेवू नका. यामुळे आर्थिक अडचण येते. क्रमांक 15. ईशान्य कोपऱ्यात किंवा चुकीच्या दिशेला जोडप्यांचे बेडरूम असू नये. येथे नवरा बायकोने झोपणे टाळावे, अन्यथा गंभीर वाद होतात. क्रमांक 16. बेडरूममध्ये कधीही पलंगाच्या समोर आरसा लावू नका. रात्री झोपताना स्वतःचे प्रतिबिंब आरशात दिसणे आरोग्यासाठी वाईट असून आजारपणाला आमंत्रण देते. क्रमांक 17. झोपताना डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे. उत्तर दिशेला डोके करून कधीही झोपू नये. यामुळे चुंबकीय प्रवाहामुळे शांत झोप लागत नाही. क्रमांक 18. पलंगाच्या खाली लोखंडी सामान, जुन्या चपला किंवा भंगार वस्तू साठवून ठेवू नका. यामुळे रात्री भयानक स्वप्न पडतात. क्रमांक 19. देवघर नेहमी घराच्या ईशान्य म्हणजेच देव कोपऱ्यात असावे. ही दिशा देवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि सर्वोत्तम मानली जाते. क्रमांक 20. पूजेच्या वेळी आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या दिशेला तोंड करून केलेली पूजा देवांपर्यंत लवकर पोचते अशी मान्यता आहे. क्रमांक 21. नवीन कॅलेंडर कधीही जुन्या कॅलेंडरच्या मागे किंवा त्यावर टांगू नका. जुने कॅलेंडर घरात ठेवल्याने माणसाची आणि घराची प्रगती खेळून राहते. क्रमांक 22. घरात बंद पडलेली घड्याळे कधीही ठेवू नका. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे. ते बंद राहिल्यास कुटुंबातील सदस्यांचा चांगला काळ थांबतो. क्रमांक 23. घराच्या भिंतीवर, कोपऱ्यात किंवा छताला कोळींची जळमटे होऊ देऊ नका. जळमट साचल्याने बुद्धी भ्रष्ट होते आणि घरात दारिद्र्य पाय पसरवते. क्रमांक 24. बाथरूममध्ये कधीही रिकामी बालदी उघडी ठेवू नये. ती नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेली असावी किंवा मग उलटी करून ठेवावी. क्रमांक 25. सूर्यास्ताच्या वेळी नेहमी तिन्ही सांजेला घरात कधीही झोपू नये किंवा घरात झाडू मारू नये. यावेळी लक्ष्मीचे आगमन होत असते. वास्तू म्हणजे नुसत्या 4 भिंती किंवा विटा मातीचं बांधकाम नसतं, तर त्या मातीच्या आड असणाऱ्या आपल्या माणसांचं ते एक सुंदर विश्व असतं. आजपासून घरात हे छोटे छोटे बदल करून बघा आणि तुमच्या आयुष्यात येणारा सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.